सरकारी बस लक्झरी आणि नंतर 5 मिनिटांनी माहीत पडलं की बाजूला एक बोलेरो गाडी पण आहे. तिथं आपले करुटली मेजर उभे होते आणि त्यांनी सांगितलं आम्ही तिथे थांबलो. नंतर ताबडतोब फोन केला आपले पवार साहेब, ॲडिशनल एसपी लोढा साहेब व ताबडतोब तिथं बंदोबस्त पोचला. रमेश अवचार ॲम्ब्युलन्स पोचली. तिथं आमच्यासारखेच कार्यकर्ता म्हणून शहा, नंतर तुमचे धम्मा नितनवरे वगैरे असे 25-30 सामाजिक कार्यकर्ता पोचले. लवकर रुग्णांना तिथून हलवलं आणि इथं लवकर ट्रीटमेंट मिळायला मला वाटतं की रुग्णांवर ताबडतोब उपचारही झाला. खामगावातील सर्व डॉक्टर लोक सुद्धा लवकर इथं पोहोचल्यामुळं भरपूरशा रुग्णांवर ताबडतोब उपचार झाल्यामुळं त्यांची प्रकृती स्थिर आहे. अपघात कसे झाला? अपघात येणारी शेगावकडून येणारी जी म्हणजे काय म्हणतात त्याला बोलेरो, त्या बोलेरोनी समोरच्या त्या सरकारी बसला धडक दिल्यामुळं तो अपघात झाला आणि पाठीमागून येणारा जो लक्झरी होती त्याला वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे तिने जाऊन त्या लक्झरीला ठोकून दिलं पुन्हा. त्यामुळे अशा प्रकारे अपघात झाल्यामुळे तो मोठा अपघात होता.